सर्वांना नमस्कार. नवीन अभ्यासक्रम सामान्य विज्ञान इयत्ता 6वीतील दुसरा पाठ मापन या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर ते जरूर करून घ्या. चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. बघा, स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. त्यातील पहिला आहे, तापमान मोजण्याचे साधन म्हणजे डॅश डॅश. याचं उत्तर लिहूयात, तापमापी. पुढचं आहे, मानवी शरीराचे सामान्य तापमान डॅश डॅश असते. मग किती असते तर 37 अंश सेल्सिअस. पुढे आहे तिसरा, एखाद्या स्थिर बिंदूपासून अंतर मोजताना तो बिंदू म्हणजे डॅश डॅश होय. त्याचं उत्तर लिहूयात, संदर्भ बिंदू. चौथा आहे, 1 मीटर बरोबर डॅश डॅश सेंटीमीटर. मग उत्तर आहे 100 सेंटीमीटर. पाचवा आहे, तापमापीच्या काचेच्या फुग्यात रंगीत डॅश डॅश भरलेला असतो. उत्तर लिहूयात, अल्कोहोल. सहावा आहे, तापमानाचे SI एकक डॅश डॅश आहे. त्याचं उत्तर लिहूयात, केल्व्हिन. प्रश्न दुसरा, खालील मापनासाठी कोणते उपकरण वापराल? योग्य साधनाचे नाव सांगा. त्यातलं पहिलं, पेन्सिलीची किंवा पेनची लांबी. आपण कशाने मोजतो बरं? मोजपट्टी. दुसरं आहे, स्वतःची उंची. स्वतःची उंची मोजण्याचं साधन आहे मीटरपट्टी. तिसरं आहे, आसपासच्या मोठ्या झाडाच्या बुंध्याचा घेर. त्याचं उत्तर लिहूयात, मोजपट्टी. नंतर चौथा आहे, खोड रबरची जाडी. आपण कशाने मोजतो? तर व्हर्नियर कॅलिपर याचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा आहे, माझी जोडी सांगा. बघा, इथे गट अ आणि गट ब दिलेले आहेत. गट अ मध्ये 4 वाक्य आहेत, त्याचे आपल्याला जोडी गट ब शी लावायची आहे. चला तर मग उत्तर लिहूयात, लांबीचे SI एकक. त्याचं उत्तर आहे मीटर. दुसऱ्याचं आहे, संशोधनासाठीच्या प्रयोगात वापरले जाणारे तापमानाचे एकक. त्याची जोडी लावूयात, केल्व्हिन. तिसरं आहे, हाताच्या वितीच्या सहाय्याने मापन. त्याची जोडी आहे अप्रमाणित लांबी मापन. चौथं, तापमापीतील लाल रंगाचा द्रव. त्याचं उत्तर लिहूयात, त्याची जोडी आहे अल्कोहोल. तर अशा प्रकारे आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तरं लिहिलेली आहेत. पुढे चौथा प्रश्न आहे, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. त्यातील अ आहे, 1 किमी बरोबर 100 सेमी. बघा बरं, 1 किमी बरोबर 100 सेमी असते का? तर नाही, म्हणून ते असत्य आहे. तिथे असत्य लिहूयात. पुढे आहे, लांबी मापनासाठी मोजपट्टी व मीटर टेप या 2 साधनांचा वापर केल्यास टेबलाची लांबी वेगवेगळी येते. त्याचं उत्तर आहे असत्य. तिसरा प्रश्न आहे, डिजिटल तापमापी प्रयोगशाळेत उकळत्या पाण्याचे तापमान मोजण्यासाठी वापरतात. त्याचं उत्तर आहे असत्य. चौथा आहे, निरीक्षणातील दोषामुळे तापमान नोंदवताना चूक होऊ शकते. याचं उत्तर आहे सत्य. आणि चौथा वाक्य आहे, केवळ स्पर्शाने वस्तूचे अचूक तापमान सांगता येते. याचं उत्तर लिहूयात, असत्य. तर पुढचा पाचवा प्रश्न आहे, खालील एककांची मोठ्यापासून लहान एककापर्यंत योग्य क्रमाने मांडणी करा. इथे दिलेले आहे पहिलं की 1 सेमी, नंतर 1 किमी, तिसरं आहे 1 मिमी आणि ड आहे 1 मी. मग आता मोठ्यापासून लहानापर्यंत, मग सगळ्यात मोठा कोणता आहे बरं याच्यामधला? तर 1 केमी बरोबर. त्यानंतर लिहूयात 1 मी. नंतर 1 मीपेक्षा लहान आहे 1 सेमी आणि 1 सेमीपेक्षा लहान आहे 1 मिमी, म्हणजेच 1 मिलीमीटर. चला आता पुढचा प्रश्न सहावा आहे, कंपास पेटीमधील मोजपट्टीच्या सहाय्याने मोजता येईल अशी कमीत कमी लांबी किती? याचं उत्तर लिहूयात, 1 मिलीमीटर म्हणजेच 1 मिमी. प्रश्न सातवा, खालील मापन करताना तुम्ही कोणते एकक वापरणार? त्यातला पहिला आहे पुस्तकांची लांबी. पुस्तकांची लांबी मोजताना आपण सेंटीमीटर हे एकक वापरतो. पुढचं आहे किल्लीची जाडी. किल्ली म्हणजे चावी. चावीची जाडी जर मोजायची असेल तर आपल्याला मिलीमीटर हे एकक वापरावे लागेल. पुढे दिलं आहे की नागपूर आणि मुंबई या शहरामधील अंतर आपण कोणत्या एककाने मापन करणार? तर मोठं अंतर जेव्हा असते तेव्हा आपण किलोमीटर हे एकक वापरतो. पुढे आहे कापडाची लांबी. मग कापडाची लांबी मोजण्यासाठी मीटर हे एकक वापरतो. पुढचा 8वा प्रश्न आहे, प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता का असते? मग ह्याचं उत्तर लिहूयात. पहिला आहे, सर्वत्र एकाच मापन पद्धतीचा वापर होऊन सर्वांना एकसारखे व अचूक मोजमाप मिळावे म्हणून. दुसरा आहे, व्यापार आणि दैनंदिन व्यवहार योग्य, सोपे व विश्वासार्ह होण्यासाठी. आणि तिसरा आहे, मोजमापातील चुका व गोंधळ टाळता यावेत म्हणून. पुढचा 9वा प्रश्न आहे, अंतर, वजन, आकारमान मोजण्यासाठी तुमच्या परिसरात पूर्वी वापरत असलेल्या मापांची माहिती मिळवा. तर अंतरासाठी बघूयात. अंतरासाठी पूर्वी काय वापरायचे बरं? तर अंतर मोजण्यासाठी वीट, हात, पाऊल, कोस. नंतर वजन मोजण्यासाठी पूर्वी काय वापरायचे? शेर, पावशेर, तोळा, मण. आणि आकारमान मोजण्यासाठी पूर्वी काय वापरत होते? तर शेर, माप, पायली, घागर. तर अशा प्रकारे बालमित्रांनो, आज आपण मापन या पाठाचा स्वाध्याय पाहिला. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन स्वाध्यायासकट. तोपर्यंत धन्यवाद.